नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी संयमीला सांगते की मी त्या बोरकरांना भेटले. तेव्हा संयमी विचारते, कोण बोरकर? तेव्हा भैरवी म्हणते, ते सुभाष बोरकर. हे ऐकल्यावर आता संयमीला धक्का बसलेला असतो, कारण ही गोष्ट शक्य नसते. तेव्हा काय बोलावं हेच तिला सुचत नसतं. भैरवी नाराज होते आणि म्हणते, शेवटी तू बाबांच्याच टीममध्ये गेलीस ना? तुम्ही सगळ्यांनी मिळून मला फसवलं. तेव्हा संयमी तिला म्हणते, सॉरी माऊ, पण हे सगळं आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच केलं. माऊ प्लीज असं राग भरू नकोस ना. तेव्हा भैरवी हसू लागते आणि तिला म्हणते, चांगलं कन्व्हिन्स करता येतं तुला. बिझनेससाठी तुला याचा उपयोग होईल. तेव्हा भैरवी तिला जवळ घेऊन मिठी मारते. पुढे भैरवी संयमीला सांगू लागते की बाबा निलिमा आजीला शोधण्यासाठी तयार झाले. आता संयमीलाही खूप आनंद झालेला असतो. तेव्हा संयमी म्हणते, माऊ मी जरा रेयांशकडे जाऊन येते. तेव्हा भैरवी म्हणते, मलाही त्याच्याकडे यायचंय. तेव्हा संयमी विचारते, का? तेव्हा ती म्हणते, माझं त्याच्याकडे काम आहे. आता दोघीही रेयांशकडे येतात. आता इतक्या रात्रीला दोघी आल्यामुळे रेयांशला जरा आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो, काही महत्वाचं काम आहे का? तुम्ही इतक्या उशिरा आल्या? ते संयमी म्हणते, हो रेयांश, काम तर आहेच, पण तू एकही काम वेळेवर करत नाहीस. हे बघ, जर असाच करत राहिला तर तुला मॅनेजर पदावरून मी काढून टाकेन. तेव्हा रेयांश तिला म्हणतो, हे बघ, मी तुला सांगितलं ना की मी फोटोज एडिट केले, फक्त सोशल मीडियावर टाकायचे राहिले. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, विषय तो नाहीच आहे. तेव्हा रेयांश विचारू लागतो, मग काय आहे? तेव्हा भैरवी म्हणते, चल आपण जरा बसूयात. आता भैरवी रेयांशला म्हणते की आम्हाला निलिमा आजीला शोधायचंय, त्यासाठी तुझी हेल्प हवी आहे. तेव्हा रेयांश म्हणतो, व्हॉट? मग आता बिझनेसचं पडलं का मागे? तेव्हा संयमी म्हणते, नाही, पण आता महत्वाचं आहे मिशन निलिमा आजी. तेव्हा रेयांश म्हणतो, पण आपण त्यांना कसं शोधणार? त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का? तेव्हा भैरवी अशोक मामांनी जी काही माहिती तिला दिली ती सांगू लागते. त्यावर रेयांश म्हणतो, ठीक आहे, आपण प्रयत्न तर करूच शकतो. आता इकडे थोड्या वेळात भैरवी बाहेर निघालेली असते. तेव्हा अनिश तिला विचारतो की कुठे निघालीस का? तेव्हा भैरवी म्हणते, हो. तेव्हा भैरवी त्याला विचारू लागते की काही काम आहे का? त्यावर तो म्हणतो, काही नाही. पुढे भैरवी म्हणते, अनिश, तू मला थांबवून विचारलंस, बोल ना, काय बोलायचं होतं तुला? इतके दिवस झाले आपलं काही नीट बोलणंच होत नाहीये. तेव्हा अनिश तिला म्हणतो की जाता जाता तुझा एखादा सोन्याचा दागिना ठेवून जा. ही ऐकल्यानंतर भैरवी त्याला विचारू लागते, का? तेव्हा अनिश म्हणतो, काम आहे. तेव्हा भैरवी म्हणते, अरे पण कशाला लागतोय तुला? त्यावर अनिश म्हणतो, हे बघ, मी फक्त एवढंच सांगू शकतो की मी जे काही करतोय ते सगळं आपल्या चांगल्यासाठीच करतोय. तेव्हा भैरवी विचारते, पण काय करतोयस तू? तेव्हा अनिश तिला म्हणतो, हे बघ, आता तू काहीही विचारू नकोस. मी जे काही करणार आहे ते आपल्या भल्यासाठीच करणार आहे. तू फक्त तुझा दागिना काढून ठेव. असं म्हणून आता अनिश तिथून निघून जातो. आता इकडे इरा अभ्यास करत असताना काहीतरी विचार करू लागते. तेव्हा ईशान तिथे येतो आणि तिला म्हणतो, एवढं सोपं सम आहे आणि इकडे मी तुला सॉल्व्ह करून देतो. तेव्हा इरा त्याला म्हणते, तू समजतोस तेवढं सोपं नाहीये. तितक्यात संयमी तिथे येते आणि त्यांना म्हणते की लवकर लवकर आवरा आणि स्कूलला जा, आम्हाला जरा काम आहे. तेव्हा ते विचारू लागतात की कसलं? तेव्हा संयमी त्यांना म्हणते की मिशन निलिमा आत्या. तेव्हा ते दोघंही म्हणतात की आम्हीही येणार तुमच्या मदतीला. तेव्हा संयमी म्हणते, त्याची काहीही गरज नाहीये, त्यासाठी मी, माऊ आणि रेयांश काफी आहे. तेव्हा तुम्ही स्कूलमध्ये जा, नाहीतर टीचरचा मार खावा लागेल. त्यावर ईशान म्हणतो की ठीक आहे, तुमची टीम आहे ना, तर आमच्याही दोघांची टीम. आता इकडे अशोक मामा ईश्वरला म्हणत असतात की आता नीलूला कसं शोधणार? 35 वर्ष झाले तिला भेटून. मला हे सुद्धा माहीत नाही की ती मुंबईत आहे की मुंबईच्या बाहेर. तेव्हा ईश्वर काका त्यांना म्हणतात की चक्क 35 वर्ष तू तिला भेटण्याचा प्रयत्नही केला नाहीस, एवढं तरी नक्की काय झालं होतं? तेव्हा अशोक मामा त्यांना सांगू लागतात की तिने घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं होतं, तेही पळून जाऊन. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने नाही ऐकलं. एक दिवस ती घरातून निघून गेली. त्या धक्क्याने माझ्या आईने अंथरूण धरलं आणि बाबांचं तर बोलणंच बंद झालं. ते दोघंही त्यातून बाहेर पडले नाही आणि एक दिवस आम्हाला सोडून देवाकडे निघून गेले. तेव्हा ईश्वर काका त्याला म्हणतात की मी समजू शकतो की तू किती खडतर परिस्थितीतून गेला असशील, पण त्यानंतर तू तिला भेटला नाहीस का? तेव्हा अशोक मामा म्हणतात की ती स्वतःहून आली होती भेटायला, तेही तिच्या नवऱ्याला घेऊन. तेव्हा मी तिच्या तोंडावरतीच दरवाजा लावला आणि तिच्याशी कायमचा संबंध तोडला. तेव्हा ईश्वर काका म्हणतात की आता ती माझगावकर राहिली नसेल, तिचं नाव वगैरे माहीत आहे का? त्यावर अशोक मामा म्हणतात की त्याला
पक्या जाधव असं म्हणायचे. पक्या म्हणजे काहीतरी प्रकाश वगैरे असेल. पुढे ते म्हणतात की गुंड होता तो. आमची नीलू अतिशय सुंदर आणि छान स्वभावाची होती आणि छान गायची पण. तिच्या प्रेमात तो पडला आणि नीलू ही कुणाचं काही ऐकायला तयार नव्हती. तेव्हा ईश्वर काका म्हणतात ते वयच असं असतं. त्यावेळी आपले सुद्धा शत्रू वाटू लागतात. पण आता तिला शोधायचं कसं? तिला शोधणं म्हणजे गवताच्या पेंडीतून सुई शोधण्यासारखं आहे. आता इकडे राधाबाईंनी किशाभाऊला म्हणत असते ही निलिमा मधीच कुठून आली. तेव्हा किशाभाऊ तिला म्हणतो तुला काय करायचं, तू कायले टेन्शन घेतीयस. तेव्हा राधाबाईंनी किशाभाऊला म्हणते तुमची आणि अकलीची काही चुकामुक झालीये का? हे बघा, ती जर घरात आलीच तर एक माणूस वाढणार आणि आणखी एक माणूस या घरावर हक्क दाखवण्यासाठी येईल. तेव्हा ती विचारू लागते की तुम्ही ओळखता का, कशी दिसायची ती? त्यावर किशाभाऊ म्हणतो की नाही, मी तिला नीट बघितलं नव्हतं. तिच्या लग्नात मी लाडू वळत होतो. त्यावर ती म्हणते की तुम्ही काहीच कामाचे नाहीये. आता इकडे इरा आणि ईशान पण भैरवी आणि संयमीच्या टीममध्ये सामील होतात आणि त्यांना नीलू आजीचा शोध घेण्यासाठी मदत करायला तयार होतात. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला असं पाहायला मिळतं की ईशान लॅपटॉप घेऊन येतो आणि भैरवीला म्हणतो की यामध्ये नीलू आजीला सर्च कर. तेव्हा भैरवी त्याला विचारते पण तिचं नाव तर माहीत पाहिजे ना. त्यावर तो म्हणतो की निलिमा प्रकाश जाधव. आता भैरवीला मोठा धक्का बसलेला असतो आणि ती ईशानकडे बघू लागते. आता पुढे काय होणार ते सविस्तरपणे बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.